मित्रांनो, आज सर्वपित्री अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी सर्वांच्या घरी, ज्यांच्या घरी कोणी वारलं असतं तर पुरणपोळीचं जेवण असतं आणि अशा प्रकारची आघाडी टाकली जात असते. तर माझे वडील मी 3 वर्षाचा असताना वारले. माझी लहान बहीण 1-1.5 वर्षाचीच होती तेव्हा, तिला तर काही समजायचं पण नाही. आणि याचं कारण म्हणजे माझे वडील खूप दारू प्यायचे आणि त्या कारणास्तव ते वारले. आणि माझी आई फक्त 20 वर्षाची असताना त्यावेळी विधवा झाली. आणि माझ्या वडिलांकडचं जे कुटुंब आहे, तर माझ्या वडिलांना 2 भाऊ होते, तर त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा सहारा दिला नाही. आणि त्यांनी आम्हाला आजपर्यंत एवढं सुद्धा विचारलं नाही की तुम्ही कसे आहात, चांगले आहात का, तुमचे मदत करण्याचं जर सोडाच. आणि मी आता सध्या राहतो माझ्या मामाच्या गावाला. माझी आई तिच्या माहेरी आली राहायला आणि आईला भावाने सहारा दिला, पण तो सहारा असा भेटला की भावाचं कुटुंब खूप मोठं असल्यामुळे आम्हाला फक्त राहायची सोय झाली. आणि आम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी आईला खूप काबाड कष्ट करावं लागलं. आणि हे कष्ट असं होतं की आज माझ्या आईचं वय 48-49 आहे आणि या वयात आता आईकडून कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. आणि याचं कारण काय आहे ती म्हणजे फक्त दारू. मी एवढं का सांगतोय तुम्हाला, तर माझे वडील कमी वयात दारू प्यायचे, लग्न झाल्यानंतर आईला मारहाण करायचे आणि शेवटी आई 20 वर्षाची असताना माझा जन्म, बहिणीचा जन्म झाल्यानंतर ते वारले. आणि हे फक्त का झालं, दारूमुळे. वडील जर का दारू पिले नसते तर ते वारले नसते आणि आज माझा परिवार हा सुखी परिवार राहिला असता. आणि हे का सांगतोय, हे सर्व आपल्या तरुण मित्रांना सांगतोय. तर सर्व तरुण मित्रांना एकच विनंती आहे, दारूच्या अधीन लागू नका. आणि जर कोणी दारू पित असेल तर आजच सोडा, कारण ही दारू फक्त तुम्ही पित नाही, ही दारू शेवटी तुम्हाला प्यायला लागते. आणि ही दारू तुमचं पूर्ण घर, तुमचा संसार, तुमचं पूर्ण मुलाबाळांचं, पत्नीचं, आईचं आयुष्य बर्बाद करून सोडते आणि त्यांना रस्त्यावरती आणते. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला. व्हिडिओ जास्तीत जास्त तरुण मंडळीपर्यंत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, मला दारू पिलेला व्यक्ती चालत नाही आणि मी दारूही पित नाही. आणि असा कुठलंही व्यसन करू नका की ज्यामुळे तुमच्या घराला, तुमच्या मुलाबाळांना हानी पोहोचेल. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वांना सर्वपित्री अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा.